आणि आजचा हा आगळा वेगळा कार्यक्रम म्हटलं की खूप आनंद होतो आणि तो झाला पाहिजे. परंतु हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी काही विशेष प्रयत्न केलेले असतात, ज्यांनी परमिशन दिलेली असते, खरं तर पहिल्यांदा सुरुवातीला त्यांचे आभार मानणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण त्यांनी परमिशन दिली आणि कार्यक्रम घडून आणला. म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात ज्ञानदानाचं कार्य हे तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून सर्वात प्रथमतः मी आपणा सर्वांना विनंती करेल की असे माझे परमस्नेही आदरणीय मुरकुटे सर, गोडसे सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सातपुते सर, सर्व सहयोगी शिक्षक, मित्रपरिवार यांच्यासाठी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं, कौतुक करावं असं मला वाटतं. माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या विद्यालयातील विद्यार्थ्यात ज्यांनी घडविल्या ज्ञानाच्या बागा, ज्यांनी घडविल्या ज्ञानाच्या बागा. या शेवगाव शहराचा चेहरा मोहरा बदलवणारे, बदलू पाहणारे आदरणीय सन्माननीय या शाळेचे निर्माते संजूभाऊ फडके, त्यांचं नाव या ठिकाणी मला आवर्जून घ्यावंसं वाटतं. कारण मी छोटा असताना, कॉलेजला शिकत असताना माझं शिक्षण शेवगाव मध्ये झालं. सरांनी माझा उल्लेख केला आणि मला आनंद वाटला की या ठिकाणी आल्यानंतर मला कल्पना नव्हती की सर माझे मित्र या ठिकाणी शाळेमध्ये आहेत. परंतु त्यांनी परिचय देताना आणखी दुसरे सर माझे कॉलेजला आम्ही सोबत होतो आणि मग या ठिकाणी घडत असताना आमची जडणघडण होत असताना, ज्ञान घेत असताना मी छोटा असताना संजू भाऊला जाता येताना पाहायचो आणि त्यांचा प्रसन्न चेहरा पाहून आम्हाला काही या ठिकाणी विचार सुचायचे, त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळायची. परंतु आज प्रत्यक्षात या ठिकाणी भाऊंनी ही उभा केलेलं जे काही शैक्षणिक संकुल आहे यामध्ये तुम्ही ज्ञान घेता आणि हे पाहून मला खूप आनंद वाटत आहे. खूप आनंद वाटतो की माझं भाग्य समजतो मी आणि मला कल्पनाही नव्हती. परंतु या ठिकाणी आल्यानंतर सरांचे स्वभाव, सरांची ऑफिसमध्ये बसलो, चर्चा केली, खूप मला अतिशय सर आनंद वाटला. आणि आजचा या निमित्त म्हणजे नेहरू युवा केंद्र अहिल्यानगर राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा 4 मार्च दरवर्षी साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने या ठिकाणी हा आजचा योगायोग एक कार्यशाळेचं आयोजन माझे मित्र मुरकुटे सर वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय, कॉलेजमध्ये करतात आणि त्या पाठीमागे जे काही कारण असेल, रिझन असेल, ते निश्चितपणाने त्याची कल्पना तुम्हाला असायला हवी. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा, आपल्याला कल्पना असेल की राष्ट्र म्हणजे काय, आपण शिकतो शाळेमध्ये, बरोबर आहे नाही. आणि 9वी 10वीला एक विषय पण आलेला आहे, ग्रेड सब्जेक्ट आहे पहा. कल्पना असेल किंवा नसेल कल्पना नाही मला, परंतु इंग्लिश मिडियमला आमच्याकडे तो विषय आहे राष्ट्रीय सुरक्षा. तर राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्र म्हणजे काय, तर एक तत्ववेत्ता सांगून जातात, लोकांसाठी, लोकांच्या करता, लोकांसाठी, लोकांच्या करता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. मग लोकांसाठी, लोकांच्या करता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. आणि मग असं आपली भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात श्रेष्ठ लोकशाही आहे. आपल्या देशामध्ये, आपण भारत देशामध्ये राहतो, आपण भारत राष्ट्रामध्ये राहतो आणि या राष्ट्रामध्ये राहत असताना आपल्याला काहीच कल्पना नसते. आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असतो, परंतु आपण या देशामध्ये कशा पद्धतीने सुरक्षित आहोत, कोणामुळे सुरक्षित आहोत, या बाबीवर आपण कधीच विचार केलेला नसतो मित्रांनो. मला कल्पना आहे, कारण तुमच्या डोक्यात विचार असतो मराठी विषयाचे लेसन पाठ, तुमच्या डोक्यामध्ये विचार असतात हिंदीचे लेसन, गद्यपाठ, पद्यपाठ, तुमच्या डोक्यामध्ये असतात मॅथचे प्रॉब्लेम, सायन्सचे काही गोष्टी आणि ह्या सगळा एकंदरीत अभ्यास करत असताना तुम्हाला या बाबतीत काही कल्पना नसते आणि त्या विषयापर्यंत तुम्ही पोहोचलेले नसता. परंतु
आपण या देशामध्ये अतिशय आनंदाने राहतो, गुण्या गोविंदाने राहतो, है ना। हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, चाहे अनेक है ना। वेगवेगळ्या जातीतली, वेगवेगळ्या धर्मातली या ठिकाणी आपल्यामध्ये विविधता आहे, परंतु विविधतेमध्ये एकता आहे। एकता म्हणजे या ठिकाणी पहा ना, मला या ठिकाणी एकता दिसते, विविधता दिसत नाही। शाळेमध्ये सुद्धा एकता दिसते, आणि एकता हीच आपली शक्ती आहे, राष्ट्राची शक्ती आहे। एकता, एकात्मता। कोण सांगेल मला या ठिकाणी की तुमच्या सर्वांमध्ये मला एकता दिसते? एकता इंटू इंग्लिश युनिटी दिसते। कशी? कोण सांगेल? कोण सांगेल? येईल कोणाला सांगता? लाजायचं नाही, घाबरायचं नाही, है ना। सांगा बरं, पाहू आपण। चालवा डोके, हा सांग। करेक्ट। पोशाख सर्वांचा एक आहे। या पोशाखावरून आपण असं समजतो की या ठिकाणी हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते एकाच शाळेमधील आहेत, म्हणून आपण सर्व एक आहोत। एकात्मतेची भावना। आपण गेलो दुसऱ्या राज्यामध्ये, मी पण अनेक राज्य फिरलो। मी मराठीमध्ये 450 कविता लिहिल्या मराठी। तुमच्या अभ्यासक्रमात जे साहित्यिक आहेत, ज्यांच्या कविता आहेत, त्यांच्याशी माझं रोज संभाषण होतं। मग इंद्रजित भालेराव असतील, नारायण सुर्वे असतील, नारायण सुमंत असतील, आता जे नवीन आले आनंद राऊत आहेत, नारायण पुरी आहेत, फमू शिंदेसी, कैलास दौंड आपल्या जवळचे आहेत, माझ्या गावाच्या आणि त्यांचा अतिशय जवळचा संबंध। त्यांचे असंख्य विद्यापीठामध्ये त्यांची पुस्तकं अभ्यासक्रमात आहेत। काहीच नाही शिक्षक, पण परंतु पुढे 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 है ना। कोणीतरी म्हटलेलं आहे, दररोज काहीतरी लिहित जावे, काहीतरी वाचित जावे। वाचता वाचता लिहायला सुचतं। मित्रांनो, 450 कविता सुचणं म्हणजे इट इज नो जोक। परंतु मी